अहो राणीसाहेब आल्या, लवकर बाहेर या. आलो आलो. जर का तिच्या आंब्याजवळ आले असतील ना राणीसाहेब, तेव्हाच आम्हाला समजलं होतं. या, दादासाहेब नाही आलेत? ते संगमेश्वरात थांबलेत निवाडे करायला. पण हे काय लांब होतं का? तिथं राहायचं होतं तर इथे राहिले असते. आम्हाला निदान चांगला पाहुणचार तरी करता आला असता. आम्ही आलोय, आमचा पाहुणचार करा. कसं येणं केलं? काही निरोप नाही, वर्दी नाही. आलो असंच, म्हटलं उभ्या उभ्या भेटावं आणि निघावं रायगडाला. आम्ही बरं जाऊ देऊ. आज मुक्काम करा, हवं तर उद्या तांबड फुटताना निघा. खरं तर रायगडाहून आम्ही दोघेही बाहेर आहोत आणि महाराजांनी सांगितलंय तातडीने पोहोचा. 4-2 निवाडे करून आम्हीही येतोच म्हणाले. आम्ही काही ऐकणार नाही. काय हो काकी साहेब? वय तर आम्ही बघतो की स्वयंपाक पाण्याचं. थांबा, राणीसाहेबांची आवड निवड बघून मग स्वयंपाक करू. परंतु पंक्तीला आमचे दादासाहेब असतील ना? तुमचे दादासाहेब नाही. नाहीत? कुठं गेलेत? ते काय सांगून जातात का? सांगून जात नसले तरीही माग कळतोच. ताईसाहेब, ही पहा अंगठी. ही अंगठी तर आमच्या यांची आहे. हो, महाराजांना पन्हाळगडावर सापडली. तिथे? हो, पन्हाळगडावर पुन्हा कटकारस्थान होत होतं. नशीब ते उघडकीस आलं. राघवानाजी प्रल्हाद पंत यांना मात्र शिक्षा झाल्या स्वराज्यद्रोह केला म्हणून. काय करायचं? काय नाही, फक्त तुमच्या कानावर घालावंसं वाटलं. खींचो, पकड़ो पकड़ो, खींचो खींचो, पकड़ो 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 पकड़ो, ले चलो, खींचो खींचो खींचो, ले चलो, चलो पकड़ो. मुकर्रब खान, करमत नाहीये आम्हाला. उदास वाटतंय. काही खावं असंही वाटत नाही. कशात चित्तही लागत नाही आज. असं का होतंय ग? तुम्ही खाऊन घ्या आणि मग वाटलं तर महादरवाजाकडून फिरून येऊ. तू जा. आम्हाला वाटलं तर निरोप पाठवू तुला. जी मातोश्री.
काय आहे महाराज, आमचं कशातही लक्ष लागत नाही. सारखे ध्यानावर शंभूराजे येतात. आज सकाळी तर आम्ही झोपेत असताना त्यांनी हाक मारली असा आवाज आला आम्हाला. मातोश्री, हे बघा, आम्ही असं सांगणं बरं नाही, पण तुमचा लेकरू खूप पळतय हो. हाताला हात नाही, पायाला पाय नाही. लक्ष असू द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. तो तर आहेच. महाराज, त्या औरंगजेबामुळे शंभूराजेंना झोप नाहीये. सतत इथे पळ तिथे पळ. स्वतःच्या लेकीच्या लग्नालाही नसावं. आम्ही रागावलो, मारू असंही म्हणालो, पण डोळा वर करून का असं नाही विचारलं त्यांनी. मायाळू आहेत हो. सतत म्हणतात, आबासाहेबांच्या विचारांसाठी, आबासाहेबांच्या तत्वांसाठी. अभिमान आहे त्यांना. एवढी बंद फितुरी, पण न घाबरता लढा देत स्वराज्य राखतात. उसंत म्हणून नाही. पण का सारखे ध्यानावर येत आहेत शंभूराजे? क्या खुदा है, ये क्या? खेल खत्म, वक्त खत्म, तेरी रहमत भी खत्म. 7-8 साल पहले हम कितने ख्वाब लेकर दक्कन में आए थे. आज कहां है वो ख्वाब? तूने हमें आलमगीर बनाया, शहंशाह बनाया. हम मानते हैं इस पूरी कायनात में जो कुछ भी होता है वो तेरी रहमत से ही होता है. मगर क्या तू हमारी झोली में संबा नाम का एक छोटा सा तोहफा भी नहीं डाल सकता? हम मानते हैं कि बिन मांगे तूने हमें सब कुछ दिया, सब कुछ. पर हमने तो सिर्फ एक संबा मांगा था. क्या वो तू हमें नहीं दे सकता? कोई बात नहीं. तेरी रहनुमाई मांगने वाला तेरा ये मुरीद, तेरा ये आलमगीर औरंगजेब अब फकीर की तरह दबे पांव दिल्ली लौट जाएगा, हारा हुआ, हताश, उदास, खाली हाथ. क्या तुझे ये अच्छा लगेगा? हाँ? कोई बात नहीं. तेरा ये बादशाह, तेरा ये आलमगीर, तेरा ये औरंगजेब अब बस
जिंदगी पर नाकामयाब ही रहेगा। इसलिए मेरे मौला रहम कर, रहम कर, रहम कर। अरे राणी साहेब येतील आता. बोयसनी म्हणा चला लवकर जा, बोलव त्यासनी. या राणी साहेब. आता मध्ये कुठे थांबायला नको. जी राणी साहेब. खंडोजी, जेवढ्या लवकर रायगड जवळ करता येईल तेवढ्या लवकर करू. जी राणी साहेब. बिरवाडीला जरा विसावटा घेऊ आणि मग बघा तुम्ही, परंतु संध्याकाळपर्यंत रायगडावर पोहोचलो तर बरं होईल. राणी साहेब घात झाला. राणी साहेब घात झाला. काय झालं? अव शंभूराजांवर हल्ला झाला. हल्ला कोणी केला? कोणाची एवढी हिंमत झाली? मुघल सरदार मुक्करब खानानं हल्ला केलाय. राजे बेसावत होते. निवाडा करत असतानाच मुघल आले. संगमेश्वरात? एवढ्या आत कसे आले? ठाव नाही. राजे कसे आहेत? जखमी झालेत? हो, ते जखमी झालेत. खंडोजी, घोडा आणा. आम्ही संगमेश्वरी जाणार. राणी साहेब. आदेशाचं पालन करा. घोडा आणा. राणी साहेब, आपण संगमेश्वरी जाऊ नये. आपण रायगड गाठावा. आमचे राजे संकटात असताना आम्ही रायगडी जाऊन करावं काय? घोडा आणा. आम्ही जाणार. आम्ही आमच्या राजांना संकटातून सोडवणार. माफी असावी राणी साहेब, पण आपल्या फौजेचा पराभव झालाय. माळोजी बाबा धारातीर्थी पडलेत. लय माणसं मारले गेलेत. मग तर आम्ही संगमेश्वरी जाणारच. राणी साहेब थांबा. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. खंडोजी, काय बोलता आहात? माफी राणी साहेब, परंतु आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि जायचंच असेल तर इतर सरदार आहेत ते जातील. विश्वास ठेवा राणी साहेब. आपले लोक मुकर्रब खानाला जंगलातून बाहेर पडू देणार नाहीत. आम्हा ते काहीही ठाऊक नाही. आम्ही स्वतः जाणार. जाणार म्हणजे जाणार. तुम्ही मागे व्हा. प्रसंग पाकाय राणी साहेब. या क्षणी आम्ही तुमचा आणि बाळराजांचा जीव धोक्यात घालणार नाही. मागे व्हा, नाहीतर. राणी साहेब, हवं तर आमचा जीव घ्या, परंतु आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. आमचे राजे संकटात आहेत. त्यांच्यावर हल्ला झालाय. त्यांच्यावर प्रसंग आलाय. असं असताना खंडोजी, आता आम्हाला रायगड दिसत नाही. आता आम्हाला स्वराज्य दिसत नाही. आम्हाला आमचे बाळराजे दिसत नाही. तर आता आम्हाला आमचे राजे दिसत आहेत. मागे व्हा तुम्ही. जाऊ द्या आम्हाला. असा विचार करू नका राणी साहेब. या क्षणी तुम्ही बाळराजांसोबत रायगड गाठणं जास्त गरजेचं आहे. राजांवर संकट आलं हे खरं आहे, पण जर तुम्ही लवकर रायगडावर पोहोचलात तर तिथे खबरायला लागतील आणि मग तिथून तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील. छत्तीश्वरा, थांबू नका. कदाचित गनीम आपल्या मागावरच असेल. त्या बाळराजांना काही अपाय झाला तर?
आई शिरकाई, काय विपरीत घडू देऊ नको. काही प्रीत नाही घालायचं. घडू नये. आई शिरकाई, तुझ्या पुढे हात जोडते. तुझी ओटी माणिक मोत्यानं भरीन, पण काही होऊ देऊ नकोस. आता काय करायचं हो? काही सुचन असंच झालंय बघा. वाज तर सकाळी राणीसाहेब निघाले इथनं. अहो, अर्ध्या वाटेवर पोचल्या नसतील तर हे ऐकायला मिळालं. काय झालं असेल कोणास ठाऊक. तेव्हा किती हसत खेळत निघाल्या आणि त्यांच्या पाठीमागं हे असं घडलं. पण आम्ही म्हणतो हल्ला झालाच कसा. तेच कळना. मुघल फौज एवढ्या आत आली कशी? आली कशी? कशी आली असेल? अहो, राजा बेसावत होतं. राजा बेसावत होतं आणि फौज बी बेसावत होती बघा. काय झालं असेल आणि काय नाही देवालाच डोळे. दादासाहेब, अहो, नका धीर सोडू. आमच्या दादासाहेबांबरोबर फौज मोठी नव्हती, बेसावत होते ते, आणि हे असं घडलं. कुणाचा हात असेल यात? आता काय सांगावं. आपली माणसं राजांच्या बद्दल विरोधात आहेत, पण ते असलं काही करणार नाहीत. नाही, असलं काही करणार नाही. आपली माणसं भांडतील, रुसतील, रागावतील, पण असलं काही करणार नाहीत. मला बी तेच वाटतंय. आपल्याकडे फौज आहे, माणसं आहेत. आपण दादासाहेबांच्या मदतीला पाठवूया का? वाघोजी भाऊजी, देवजी भाऊजी, संभाजी भाऊजी. होय, पाठवूया, लवकर पाठवूया. तेव्हा राजासनी काय बी होऊ देऊ नगस. काही होणार नाही दादासाहेबांना. त्यांच्या मागं रयतेचा आशीर्वाद आहे, आबासाहेबांची माया आहे. काही होणार नाही दादासाहेबांना. मुकर्रब खान, मुकर्रब खान, सोड मला. अरे माझ्या राजाला कुठे घेऊन निघालायस तू? धोकेबाज आहेस तू, धोकेबाज. सही पहचाना तुमने. मी तुला जाऊ देणार नाही. चुप है काफर, हाथ बंद है फिर भी तेरी आकड़ नहीं गई. सोड मला. खामोश. अगर मैं चाहूं तो इसी वक्त तुम्हारी गर्दन उड़ा सकता हूं, लेकिन मैं ऐसे करूंगा नहीं मारूंगा तुम्हें. मुकर्रब. अब तुम देखते रहो मैं तुम्हारे राजा के साथ क्या क्या करता हूं. धीरे धीरे तुम्हें भी हलाल करूंगा. काय वाटलं तू इतनं सहजासहजी जाशील? परत जागोजागी मराठ्यांच्या चौक्या पहाऱ्या आहेत. तिने तुला बघितलं तर ठार मारतील तुला. खामोश काबर. अब हमारे हाथ शतरंज का राजा लग गया है. हम किसी से नहीं डरते, और अगर फिर भी हमारे ऊपर किसी ने हमला करने की कोशिश की तो हम तुम्हारे राजा को जिंदा नहीं रखेंगे. चलो, आंखें मत दिखाओ, चलो. करब, एक लक्षात ठेव, माझ्या लोकांनी कळलं तर तुला जित्ता फाडून खातील ते. हमारे पास राजबंदी है, अब कोई हमारा बाल भी बाका नहीं कर सकता.